नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्रो, घरकुल योजना ग्रामीण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरण करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून 10,000 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे हप्ते, मग ते पहिला, दुसरा, तिसरा कोणताही हप्ता असू दे, त्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. पण त्यासाठी लाभार्थ्यांच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये एफटीओ नंबर जनरेट होणं गरजेचं आहे. तो एफटीओ नंबर जनरेट झालेला आहे का नाही हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण काल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा एफटीओ नंबर जनरेट झालेला आहे का चेक करू शकता. पण आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आमच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये आम्हाला एफटीओ नंबर दिसत नाही किंवा एफटीओ नंबर जो दिसत होता तो आता रिजेक्ट झालेला आहे. तर एफटीओ नंबर पुन्हा जनरेट होऊ शकतो का? एफटीओ नंबर जर दिसत नसेल तर आता जनरेट होईल का? एफटीओ नंबर रिजेक्ट का होतो? काय नेमकी कारण आहेत? चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी मित्र चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. आणि खाली दिलेल्या हाईप बटनला देखील प्रेस करायला नक्की विसरू नका. तर मित्र, घरकुल योजनेचे पैसे जमा होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपला एफटीओ नंबर जनरेट होणं गरजेचं आहे. आता एफटीओ नंबर म्हणजे नेमकं काय? तर फंड ट्रान्सफर ऑर्डर, म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर नंबर जर आपला जनरेट झालेला असेल तर घरकुल योजनेचे पैसे जे काही तुमच्या हप्त्याचे असेल, मग तो पहिल्या हप्त्याचे असू दे, दुसऱ्या हप्त्याचे असू दे किंवा तिसऱ्या हप्त्याचे असू दे किंवा चौथ्या हप्त्याचे असू दे, जे काही हप्त्याचे तुमचे पैसे आहेत ते जमा होण्यासाठी एफटीओ नंबर जनरेट होणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जे आहेत ते जमा केले जातात. आता एफटीओ नंबर जनरेट झालेला नसेल आणि तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल, तुमचं बँक खातं आधार संलग्न असेल, एनपीसीआय मॅपिंग असेल, म्हणजे तुम्ही जे काही बँक खातं त्या घरकुल योजनेसाठी दिलेलं आहे तेच बँक खातं तुमचं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल, एनपीसीआय मॅपिंग असेल, हे सर्व व्यवस्थित असेल तर काळजी करायची गरज नाही. तुमचा एफटीओ नंबर देखील लवकरच जनरेट केला जातो. जेव्हा निधी उपलब्ध होईल त्यानंतर तुमचा एफटीओ नंबर जनरेट केला जातो. आता एफटीओ नंबर जनरेट होऊन देखील तो रिजेक्ट झालेला असेल तर त्याची कारण दोन असतात. ते म्हणजे पहिलं जे आहे ते तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का, एनपीसीआय मॅपिंग आहे का, हे नक्की एकदा चेक करा. तुम्ही ज्या बँकेचे डिटेल्स दिलेले आहेत, म्हणजे एफटीओ नंबरच्या समोर तुमचे बँक अकाउंटचे शेवटचे 4 डिजिट दाखवलेले असतात, त्या ठिकाणी जे काही बँक खात्याचा अकाउंट नंबर दाखवलेला आहे तेच बँक खातं तुमचं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का, एनपीसीआय मॅपिंग आहे का, नक्की एकदा चेक करा. आणि ते जर बँक खातं तुमचं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. जरी तुमचा एफटीओ नंबर रिजेक्ट झालेला असेल तरी तो नंतर जनरेट केला जातो. आणि दुसरं जे कारण असतं ते म्हणजे जर निधी उपलब्ध नसेल आणि त्याआधीच जर एफटीओ नंबर जनरेट केलेला असेल तर तो परत रिजेक्ट केला जातो आणि परत नवीन एफटीओ नंबर जो आहे तो जनरेट केला जातो. जेव्हा निधीची उपलब्धता होईल, जेव्हा निधीची वितरण सुरू होईल त्याच्या आधी तुमचा एफटीओ नंबर जो आहे तो परत जनरेट केला जातो. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही जे काही घरकुल योजनेसाठी बँकेचे डिटेल्स दिलेले आहेत ते बँकेचे डिटेल्स, तुम्हाला जे अकाउंट नंबर शेवटचे 4 अंक अकाउंट नंबरचे दाखवलेले आहेत तेच बँक खातं तुमचं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का नक्की एकदा चेक करा. आणि ते जर बँक खाते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल, एनपीसीआय मॅपिंग असेल तर काळजी करू नका. तुमचा एफटीओ नंबर रिजेक्ट झालेला असेल किंवा अजूनपर्यंत जनरेट झालेला नसेल तर तुमचा तो एफटीओ नंबर परत जनरेट होईल. रिजेक्ट झालेला असेल तरी देखील नवीन जनरेट केला जाईल. तर मित्र, आपली जी काही शंका होती त्या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि निधीचं वितरण सुरू झाल्यानंतर त्या संदर्भातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.